जळगावचा रील स्टार हितेश उर्फ विकी पाटीलची हत्या झाल्याचं उघड झालंय। धक्कादायक म्हणजे त्याच्या वडिलांनीच हत्या करून स्वतःही आत्महत्या केली। मात्र आता विकीच्या पत्नीनं वेगळेच आरोप केल्यामुळे या प्रकरणात आता नवा ट्विस्ट आलाय। पाहूयात। रील स्टार हितेश उर्फ विकी पाटीलची हत्या। विकीची हत्या करून वडिलांचीही आत्महत्या। जळगावच्या हत्याकांडाने महाराष्ट्र हादरलंय। हा आहे हितेश उर्फ विकी पाटील। अनेक प्रकारचे रील्स करणारा विकी रील स्टार म्हणून महाराष्ट्रात परिचित आहे। म्हणूनच त्याची हत्या झाल्याचं समजल्यावर महाराष्ट्र हादरून गेलंय। धक्कादायक म्हणजे विकीची हत्या त्याच्या माजी सैनिक असलेल्या वडिलांनीच केली आहे। विकीची हत्या करून वडिलांनी त्याचा मृतदेह पुरल्याचंही समोर आलंय। वडील विठ्ठल पाटील यांनी मुलाची हत्या करून स्वतःही गळफास घेत आत्महत्या केली आहे। त्यांनी लिहिलेल्या सुसाईड नोटवरून ही हृदयद्रावक घटना समोर आली आहे। विकी दारू पिऊन वारंवार भांडण करत शिवीगाळ करायचा अशी ही माहिती आता समोर आली आहे। विकी जसा दारू प्यायचा सर, तो त्याच्या पप्पाचा अजिबात ऐकत नव्हता। त्याचे पप्पा त्याला समजून खूपच समजवलं त्यांनी, एकदा दोनदा भरपूर समजवलं त्याला, पण त्यानं ते ऐकलंच नाही। तो मारहाण करायचा असं? हा, मारहाण पण करायचा, त्याच्या पप्पाला पण मारायचा, कधी मध्ये आम्हाला पण, म्हणजे घरातले वस्तू पण फोडायचा तो। तशी आम्ही कारवाई पण केली होती एरंडोलला पोलीस स्टेशनला 2-3 वेळा, त्यांनी लक्ष नाही दिलं। म्हणून मग त्यांनी शेवट म्हणजे नाईलाज झाला। त्यांनी स्वतःहून केली, त्यांनी चिठ्ठी त्यांनी स्वतःहूनच लिहिलेली सर। गुरुवारी सकाळी हा मृतदेह सापडला आणि त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी जाऊन तपास केला। त्या ठिकाणी एक सुती दोरीही आढळली। त्यामुळे पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे की विकीला गळफास देऊन ठार मारण्यात आलं असावं। त्यानंतर विठ्ठल पाटील हे घरी आले आणि त्यांनी स्वतःला गळफास लावून आत्महत्या केली। मृत्यूच्या तपासामध्ये एक चिठ्ठी आढळली होती। त्या चिठ्ठीमध्ये हितेशनी मौतना जिम्मेदार मी आहे, रात्री 2 वाजता त्याला मी धरणात बुजून आलोय अशा पद्धतीचा उल्लेख केलेला होता। आज म्हणजे विठ्ठल यांनी दिनांक 24 तारखेला हितेशला मारलेलं आहे आणि त्याला धरणात बुजलेलं आहे। आपले सासरे विठ्ठल पाटील यांना आपल्या शर्टाची बटन देखील लावता येत नव्हतं, त्यामुळे त्यांनी आपल्या पतीची हत्या केली हे आपल्याला पटत नाही असं विकीच्या पत्नीचं म्हणणं आहे। त्याचसोबत विकीच्या हत्येमागे चुलत सासऱ्यांच्या परिवाराचा हात असल्याचा आरोपही त्यांनी केलाय। शर्ट घालता यायचं नाही, ते असं कसं काय करू शकते? मला नाही वाटत त्यांनी केलंय बा। ज्यांनी स्वतः ते कबूल करताय ना की आम्ही केलंय बा, तर त्यांना शिक्षा झाली पाहिजे। माझ्या नवऱ्याला न्याय भेटायला पाहिजे। माझ्या सासऱ्यां त्यांना चुलत सासरे भालचंद्र आणि नामदेव सकाराम, कारण ते स्वतःहून त्यांच्याकडनं काहीच होत नाही सर। एवढं त्यांना बेदम मारून गळफास लावून त्यांनी ते फिरे JCPने इथं नाला तलाव आहे, त्या तलावात पोखरलं करून गुंजून दिलेले। आणि आम्हाला असा निरोप दिला की तुमच्या जावाने भानगड केली, मलाही मारलं, आबांनाही मारलं आणि फरार झाले बा। विकी हा आपल्या रील्सच्या माध्यमातून महाराष्ट्रभर प्रसिद्ध होता। त्याची हत्या झाल्याचं आणि तीही त्याच्या वडिलांनीच केल्याचं समोर आल्यावर महाराष्ट्र हादरून गेलाय। आता विकीच्या पत्नीने इतर नातेवाईकांवर आरोप केल्यामुळे या घटनेत आता ट्विस्ट आलाय। त्यामुळे आता पोलिसांच्या तपासात काय समोर येतं हेही पाहावं लागणार आहे। सुमित देशमुख, लोकशाही मराठी, जळगाव। लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा।